नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी बनवणारी घरोघरी बनवली जाणारी भाजी म्हणजे भोगीची भाजी किंवा त्याला खेंगाट भाजीही म्हणतात आणि बाजरीची भाकरी बनवणार आहोत आपण. तर ही मस्त अशी आपली खेंगाट भाजी कशी बनवायची आणि भाकरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी आता संक्रांतीची भाजी म्हणजे चाकवत भाजी घेतली आहे. एक जुडी निवडून, स्वच्छ धुवून, कट करून आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. म्हणजे एकच घेतली आहे. गाजर एक कट करून घेतले आहे. उभे काप करून घेतले आहेत. वांग्याचे उभे काप करून घेतले आहेत. घेवड्याची शेंग सोलून घेतली आहे 1 वाटी भरून. पुढे जाऊन अजून मी भाज्या सांगतेच, पण आता वाटणाची तयारी करूयात. एक कांदा घेतला आहे पातळ स्लाईस करून आणि तीळ घेतले आहेत, शेंगदाणे घेतले आहेत, खोबरं खिसून घेतले आहे अर्धी वाटी आणि आता कढई तापत ठेवली आहे. 2 चमचे तेल टाकले आहे. कांदाचे पातळ असे स्लाईस करून घेतले आहेत आणि म्हणजे लगेचच लाईट ब्राऊन होतात. हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा, जास्त तळायचा नाही. म्हणजे छान अशी ग्रेव्ही होते आपली आणि मस्त असं मध्यम गॅसवर आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. आणि आता आपण खोबरं टाकूयात. खिसलेलं खोबरं आहे. लगेचच मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होती म्हणून खिसलेलं घेतलं आहे. तुम्ही तुकडेही घेऊ शकता. आणि खोबरं टाकल्यामुळे काय होतं, चव छान येते. आणि अजून थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. आणि आता भाजून घेतलेले शेंगदाणे मी टाकले आहेत अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी टाकली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. लगेचच झटपट असा मसाला होतो हा. 2 ते 3 चमचे मी तीळ घेतले आहेत. 2 इंच आलं घेतलं आहे. 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्यात तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता, पण मी नाही टाकली. आणि अशी छान होते भाजी म्हणून असंच मी हे वाटण करून घेते. आणि हे एकदा असं जाडसर करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून मग चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. आता एका कढईत 3 ते 4 चमचे तेल टाकलं आहे. जिरं टाकलं आहे 1 चमचा. जिरं चांगलं फुललं की आपण वाटून घेतलेला मसाला होता ना मिक्सरमध्ये, तो टाकायचा आहे. आत्ता आपल्याला चांगलं असं तेलात परतून घ्यायचं आहे. आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मग कच्चा मसाला टाकायचा आहे. 3 ते 4 काळी मिरी, दालचिनी, लवंग असं टाकायचं आहे. पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकला आहे. आणि हिंग थोडंसं टाकलं आहे चिमूटभर. आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता घेवडा घेतला आहे मी सोलून चांगला 1 वाटी. पाव वाटी असा हरभरा घेतला आहे आणि पावटा घेतला आहे अर्धी वाटी. आणि वटाणा घेतला आहे हिरवा ओला अर्धी वाटी. शेवग्याची शेंग 1 घेतली आहे मी सोलून. गाजर उभे काप करून घेतले आहेत. आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगोदर. भाज्या चांगल्या परतून घेतल्या की त्याची चव छान येते. आणि वांग्याची देठं मी काढली नाहीत, कारण वांग्याच्या देठाचा स्वाद असा ह्या भाजीत उतरतो. पातळ काप करून घेतले आहेत. आणि पेरू कट करून टाकला आहे मी आत्ता बिया काढून. मस्त पेरू आणि बोराने ह्या भाजीची टेस्ट छान येते. आणि आत्ता ही संक्रांतीची भाजी म्हणजे आपण चाकवत भाजी म्हणतो ना, तीच भाजी आहे. धुवून स्वच्छ कट करून घेतली आहे 1 जुडी. तुम्ही ह्यात मेथीही टाकू शकता, शेपूही टाकू शकता ह्या स्टेजला. आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. बोरं टाकली आहेत कट करून, कारण आळ्या असतात म्हणून मी बोरं अशी कापून घेतले आहेत, चेक करून आळ्या आहेत का ते. आणि आत्ता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी इसळून पाणी टाकलं आहे थोडंसं. आणि हे बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकले आहे. आणि हे चांगलं 10 मिनटासाठी बारीक गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. चांगलं वाफवून झाले आहेत भाज्या. आणि आत्ता गरम पाणी टाकलं आहे मी 1 ग्लासभर. तुम्ही तुमच्या म्हणजे पातळ कितपत पाहिजे तेवढं 2 ग्लास वगैरे पाणी टाकू शकता. आणि भिजवलेले शेंगदाणे टाकले आहेत मी आत्ता. तीळ टाकलं आहे वरून थोडंसं 1 चमचा.
ही भाजी छान होते, स्वादही छान येतो ह्या भाजीचा. म्हणून नक्की अशी भाजी अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. आमच्याकडे ह्या भाजीला खेंगाट भाजी म्हणतात, तर तुमच्याकडे काय बोलतात ते पण कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि छान अशी आपली ही भाजी शिजली आहे. 10 मिनटं मी बारीक गॅसवर शिजवून घेतली आहे. 10 मिनिट 15 मिनिट असं बारीक गॅसवर शिजवून घेतली की चव छान उतरते. आणि आत्ता आपण बाजरीची भाकरी बनवतोय. बाजरीची भाकर बनवण्यासाठी आपण आत्ता इथं पीठ घेतलं आहे 2 भाकरीचं. तर असं पीठ मी मळून घेत आहे, थोडं थोडं पाणी टाकून. पीठ चांगलं मळायचं आहे. पीठ चांगलं मळलं की मग भाकरी चांगली थापता येते. आणि अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे. आता आपण भाकरी थापून घेऊयात. पोळपाटावर सगळीकडून सारखी भाकरी थापली जाते, म्हणून पोळपाटावर थापत आहे. आणि वरून तीळ टाकायचं आहे. संक्रांतीच्या वेळेस बाजरीची भाकर तीळ टाकून बनवली की खूप भोगीच्या भाजीबरोबर किंवा खेंगाट भाजीबरोबर छान लागते. म्हणून असं तीळ टाकून भाकरी बनवायची, असं थापून घ्यायची. सगळीकडून सारखी थापली जाते आणि पातळ अशी आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे. आणि आता तवा गरम करत ठेवला आहे, फुल गॅस केला आहे. आणि चांगले आपल्याला भाकरी आता छान अशी भाजून घ्यायची आहे. पाणी मी लावले आहे. थोडंसं पाणी सुकलं की पलटून घ्यायची आहे भाकर आणि मध्यम गॅसवर पाट शिकून घ्यायची. आणि मग ही भाकरी अशी गॅसवर छान चुलीतल्या हारासारखी भाजते, म्हणून अशी भाजून घ्यायची आहे. मस्त खरपूस अशी आपली ही भाकरी भाजून झाली आहे. अजून एक अशाच पद्धतीने भाकरी करणार आहे. तुम्ही बघू शकता छान भाकरी झाली आहे. आणि आत्ता ही दुसरी भाकरी आहे, तशाच पद्धतीने आपण भाजली आहे. तर ही भाजी तोपर्यंत मी बारीक गॅसवर शिजवून घेतली आहे. खूपच छान सुवास येतो ह्या भाजीचा. आणि भाकरी आपल्या पाहू शकता छान झाल्या आहेत. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. छान अशी आपली मिक्स भाजी झाली आहे, भोगीची भाजी झाली आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाजूची बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अशा पद्धतीने आपली ही भोगीची भाजी तयार आहे किंवा खेंगाट भाजी तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.